मित्रांनो, आपण चर्चा करतोय भूत, पिशाच, आत्मा याच्यावरती चर्चा करतोय. ती काय प्रेत योनीमध्ये जी ऊर्जा वावरते त्या ऊर्जेचा आपण विचार करतोय, त्याच्याबद्दल चर्चा करतोय. मित्रांनो, यापूर्वी मी 4 भाग बनवलेले आहेत. त्या पहिल्या भागापासून जर तुम्ही हे माझे व्हिडिओ पाहाल तर तुमच्या लक्षात येईल नक्की काय आहे ते. म्हणून पहिल्या भागापासून एक व्हिडिओ पाहत जा, तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील स्पष्टरित्या. मित्रांनो, जो काय अनुभव मी घेत आलो त्यानंतर, म्हणजे लहानपणी मला जे काय सुरुवातीला त्याची भास झाला की आभास झाला, ते वास्तव कळलं, त्यानंतर हळूहळू मला गोष्टीचे खुलासे होत गेले. तुम्ही कोण आहात, कशासाठी जन्माला आलात, तुमचा उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे. मनुष्य प्राणी म्हणून जन्माला यायला ती उद्दिष्ट आणि उद्देश शोधा, मग सापडेल. साधी सगळं गोष्ट आहे. हेच ते सनातन आहे. सनातनी वास्तव आहे. माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सापाजी किळुसकर. मित्रांनो, आपण चर्चा करतोय भूत, पिशाच, आत्मा याच्यावरती चर्चा करतोय. ती काय प्रेत योनीमध्ये जी ऊर्जा वावरते त्या ऊर्जेचा आपण विचार करतोय, त्याच्याबद्दल चर्चा करतोय. मित्रांनो, यापूर्वी मी 4 भाग बनवलेले आहेत. त्या पहिल्या भागापासून जर तुम्ही हे माझे व्हिडिओ पाहाल तर तुमच्या लक्षात येईल नक्की काय आहे ते. म्हणून पहिल्या भागापासून एक व्हिडिओ पाहत जा, तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील स्पष्टरित्या. मित्रांनो, जो काय अनुभव मी घेत आलो त्यानंतर, म्हणजे लहानपणी मला जे काय सुरुवातीला त्याची भास झाला की आभास झाला, ते वास्तव कळलं, त्यानंतर हळूहळू मला गोष्टीचे खुलासे होत गेले. मित्रांनो, बऱ्याच जणांनी मला एक प्रश्न विचारला आणि बऱ्याच वेळाला तो प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडला सुद्धा, की नक्की ही भूतं कशी असतात, हे प्रेतात्मे कसे असतात, ही पिशाच कसे असतात, त्याला आकार कसा असतो, ते कोणत्या स्वरूपात आपल्याला दिसतात. मित्रांनो, मला जे दिसत होतं स्पष्टरित्या, जे मला कळत होतं, जे वास्तव माझ्यासमोर आलं, त्यानुसार मी तुमच्यासमोर या विषयाची उलगडा करतोय. मित्रांनो, हे जे काही आत्मे आहेत, हे भूत आहेत, काही म्हणा त्याला तुम्ही, तर ते एका विशिष्ट स्वरूपात दिसत नाहीत. एखादा आत्मा त्या विशिष्ट स्वरूपात दिसतो, म्हणजे मला तो चुलता मला त्या विशिष्ट स्वरूपात दिसत होता, त्या लहान मुलाच्या स्वरूपात दिसत होता. तसे काही आत्मे आपल्याला त्या विशिष्ट स्वरूपात, ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला असतो, त्या मृत्यूच्या समयीचा जो त्यांचं स्वरूप असते त्या स्वरूपात ते आपल्याला दिसतात. पण सगळेच आत्मे किंवा सगळेच ह्या ऊर्जा, हे प्रेतात्मे आपल्याला त्याच स्वरूपात दिसत नाही ज्या स्वरूपात ते मृत्युमुखी पडलेले आहेत. मित्रांनो, त्यावेळेला आपल्याला त्याचा भास होतो, आभास होतो, हवा निघून जाते, हवेसारखा त्याचा स्पर्श होतो, किंवा एखाद्या बिंदूप्रमाणे दिसतात. थोडक्यात अमिबा कसा असतो, त्याला एखादा आकार नसतो, किंवा आपण ढग बघतो, त्या ढगांना कुठला आकार नसतो, वेळोवेळेला तो आकार बदलत असतो. त्याचप्रमाणे ह्यांचा आकार सुद्धा तुम्हाला भिन्न विभिन्न दिसतो. एक धूर दिसतो, धुरकट गोष्टी दिसतात, असेही त्यांचा स्वरूप आकार आहे. पण काही जे आत्मे आहेत, काही जे प्रेतात्मे आहेत, ते तुम्हाला त्यांच्या मृत समयीच्या स्वरूपात दिसत असतात. म्हणजे मला जो चुलता मला दिसत होता तो त्या स्वरूपात दिसत होता, बाल्य स्वरूपात. तसे अनेक आत्मे मला ते दिसले, त्या त्या काळानुसार, त्या त्या वेळेनुसार, त्या त्या परिस्थितीनुसार. मित्रांनो, आपण म्हणतो हडळ, जखीण किंवा मुंजा, असे विविध त्याला आपण नामकरण दिलेले आहेत. म्हणजे भगत लोकांनी, बाबा लोकांनी, बुवा लोकांनी त्यांना अशी नामकरण दिलेली आहेत. मित्रांनो, मला तरी अशी हडळ, ती जखीण किंवा असा काहीतरी विचित्र प्रकार, आकार मला कधी दिसलेला नाही, आज तग्यात दिसला नाही. मित्रांनो, एखादी व्यक्ती कशी रागवल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे आविर्भाव आपल्याला दिसतात, तसेच आपण आविर्भाव त्यांच्याकडे त्या स्वरूपात सुद्धा बघू शकतो. ज्या वेळेला त्याचा मृत्यू झालाय, त्या मृत्यूच्या समयी त्याचा जे काय आकार विकार जे काय असेल, तो स्वरूप असेल, त्या स्वरूपामध्ये जर तो रागवलेला असेल तर तो राग आपल्याला दिसतो, राग अनावर झालेला दिसतो, किंवा तो दुःखी झालेला दिसतो, कष्टी झालेला दिसतो. जसं आपण मनुष्य प्राण्याला बघतो तसंच. अन्य असा काहीतरी विचित्र, भयानक, घाबरवणारं
त्याची दहशत बसेल अशी आज तग्यात मला असं स्वरूप पाहायला मिळालेलं नाहीये. यापुढे पाहायला मिळेल की नाही याची शंका सुद्धा आहे. मित्रांनो, सामान्य स्वरूपात हे आत्मे आहेत. जसे सामान्य स्वरूपात मनुष्य प्राणी आहेत तसं सामान्य स्वरूपात आहेत. मग प्राण्या मात्र्यांचे सुद्धा आत्मे भटकत असतात. लक्षात घ्या, पुनर्जन्म मिळेपर्यंत प्रत्येक जीवाचे आत्मे भटकत असतात. आणि मग ज्यावेळी त्याला या 84 लाख योनीमध्ये ती प्रेत योनी, त्या योनीतून त्याला मुक्तता मिळते आणि परत नवीन जन्म घेता येतो त्याला, त्यावेळेला त्या योनीतून तो मुक्त होतो. तोपर्यंत तो भटकत असतो आपल्या नवीन जन्मासाठी. मग तो एखादा बॅक्टेरिया सुद्धा होईल, एखादा पक्षी सुद्धा होईल, एखादा प्राणी सुद्धा होईल, एखादा किडामुंगी होईल, एखादा वृक्ष होईल, काही होईल. म्हणजे सजीव प्राण्यामध्ये त्याचं परिवर्तन होते. लक्षात आलं का? आता पुनर्जन्म सुद्धा असं म्हटलं जाते. मग त्या पुनर्जन्म आठवते एखाद्याला आणि ते वास्तव आहे मित्रांनो. सर्वांनाच आठवत नाही पुनर्जन्म आपला. मागच्या जन्मी आपण कोण होतो, मागच्या जन्मी आपण कुठल्या कुटुंबामध्ये होतो, किंवा कुठल्या प्राण्याच्या स्वरूपात होतो, कुठल्या जनावराच्या स्वरूपात होतो, पक्ष्याच्या स्वरूपात होतो, काय कुठल्या स्वरूपात होतो हे आपल्याला आठवत नाही. पण काही जणांना, काही मनुष्य प्राण्यांना ते आठवते. आपण या पूर्वीच्या आयुष्यात आपण अमुक एका गावामध्ये होतो, एका शहरामध्ये होतो, एका कुटुंबामध्ये होतो, हे आपले मातापिता होते, हे भाऊ बहीण होते. हे वास्तव आहे मित्रांनो. हे दिसते त्यांना, त्या गोष्टी कळतात, कारण त्या गोष्टी स्मरणात राहतात. परत ते जेवढे जन्माला येतात तेवढा काही कालांतराने त्या गोष्टी त्यांना उमजतात, समजतात. अंतर्मनात गेल्यानंतर त्या दिसतात. त्यांचं अंतर्मन जागृत होते आणि त्यांना आपलं पूर्व आयुष्य दिसते. तुमचंही पूर्व आयुष्य तुम्हाला जर शोधायचं असेल, बघायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अंतर्मन जाणून घ्यावं लागेल. जर तुमचं अंतर्मन तुम्ही जाणून घेतलं, ते उमगलं, तुम्हाला ते समजलं, तर तुम्ही पूर्वी कोण होतात, प्राणी होतात, जनावर होतात, एखादा पक्षी होतात, की कोण होतात, की किडामुंगी होतात, की बॅक्टेरिया होतात, हे तुम्हाला दिसून येईल. सर्वसामान्य गोष्ट आहे मित्र. पण हे अंतर्मनात तुम्हाला झाकून बघावं लागेल, वाकून बघावं लागेल, तरच ते तुम्हाला समजू शकते, उमजू शकते. त्यामुळे पहिल्या डोक्यातला एक भ्रम काढून टाका की ती जखीण आहे, ती चिटकीण आहे, तो काहीतरी खुन्या आहे, आणखीन काय काय शब्द वापरले जातात. हे सगळं ह्या बाबा लोकांनी, ह्या बाबा गुरुवांनी निर्माण केलेले हे काय आहेत, बागुलबुवा आहेत. तो एखादा आत्मा आपली मनाची संतुष्टी किंवा आपले इच्छा पूर्ण झाल्या नसतील, त्याच्या आकांक्षा पूर्ण झाल्या नसतील, त्यासाठी जर तो धडपडत असेल आणि मग तो धडपडताना जर एखाद्याच्या आयुष्यात तो हस्तक्षेप करत असेल, म्हणजे आपण काय म्हणतो की तो झपाटला, त्याच्या शरीरामध्ये तो घुसला, शरीरामध्ये घुसू शकत नाही कुठलाही आत्मा. तो जो आपल्या शरीरावरती किंवा आपल्या मानावरती किंवा आपल्या शरीरात घुसतो आपण म्हणतो, तो शरीरामध्ये न घुसता तो आपल्या आकाश तत्वामध्ये घुसतो. जे का आकाश तत्व एक वलय आपल्या भोवती आहे, त्या प्रकाशाचा, त्या आकाशाचा, त्या तत्वाचा, त्या वलयामध्ये तो घुसतो आणि मग आपल्या मनावरती तो नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकलं हाकलं पिरी येई पिकावर. असं मन चंचल आहे. मन चंचल चंचल आता होता भुईवर, गेलं गेलं हवाळात. म्हणजे जे मन आपल्या ताब्यात नाही आहे, आपल्या काबूत नाही, आपल्या नियंत्रणात नाही आहे, त्या मनावरती तो आपला नियंत्रण मिळवतो काही कालांतराने. लगेचच एखाद्या पिचाशय बाधा झाली, आपण म्हणतो एखाद्याला पिचाशय बाधा झाली म्हणजे तो आपल्या त्या आकाश तत्वामध्ये त्यांनी अंमल मिळवलं, त्या आकाश तत्वामध्ये तो आला, तर तो लगेचच आपल्या मनावरती नियंत्रण मिळवू शकत नाही. कालांतराने हळूहळू त्याची ती ताकद वाढत जाते, त्याची ती ऊर्जेची ताकद वाढत जाते, ती ऊर्जा वाढत जाते आणि तो हळूहळू आपल्यावरती नियंत्रण मिळवतो. मग तो आपण म्हणतो की त्याला तो झपाटला. मित्रांनो, सरळ साधी गोष्ट आहे. आपण जर मनावरती ताबा ठेवला, मनावरती नियंत्रण ठेवलं, तर तो आपल्यावरती ताबा मिळवू शकत नाही. काही कालांतराने तो आपल्या त्या आकाश तत्वामधून निघून जाऊ शकतो. ही साधी सरळ गोष्ट आहे आणि हा साधा सरळ उपाय आहे. मग तुम्ही म्हणाल हे मला कसं कळणार? सामान्य गोष्ट आहे. आपण आयुष्यात कसं वागतोय, कसं जगतोय हे आपल्याला माहिती आहे. आपले विचार, आपले आचार, आपलं वर्तन आणि आपली वर्तणूक हे आपल्याला समजत असते, उमजत असते. प्रत्येक जण स्वतःला ओळखत असतो. आपण काय म्हणतो, मी तुला ओळखलं, अरे तुला मी ओळखून गेलो, तू किती डॅबिस आहेस, किती लबाड आहेस, लुच्चे आहेस. अरे आपण किती लुच्चे आहोत, आपण किती लबाड आहोत,
आपण किती स्वार्थी आहोत, आपण किती मतलबी आहोत, हे आधी आपण स्वतःला ओळखलं का, म्हणजे त्याला आपण म्हणतो अध्यात्म. स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण म्हणजे अध्यात्म. भजन पूजन करणं, कीर्तन करणं, प्रार्थना करणं, दिवाबत्ती लावणं, घंटा वाजवणं म्हणजे अध्यात्म नव्हे. आपल्या आद्य म्हणजे प्रथम त्या आत्म्याचं परीक्षण करणं म्हणजे अध्यात्म. मग आपण आपल्या आत्म्याचं परीक्षण करत असतो, आपल्याला ओळखत असतो आपण. मग आपल्याला ज्यावेळी कळणार की आपण वागण्यामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे, आपल्या बिहेवियरमध्ये कुठेतरी फरक पडलेले आपल्याला जाणवते. मग फक्त एखादा भूत पिशाच आपल्या अंतर्यानात आल्यानंतरच आपण आपलं वागणं बदलतो का? नाही मित्रांनो. आपल्या विचारशैलीने, आपल्या षडविकारांनी सुद्धा आपण आपल्यामध्ये आपलं मन आपण विचलित करतो आणि आपल्यामध्ये परिवर्तन येतो. आपल्या स्वभावामध्ये तो स्वभावामध्ये आलेलं परिवर्तन कुठल्याही स्वरूपात येऊ शकतो. मग कुठल्या स्वरूपामुळे आलंय? आपल्या वागणुकीमुळे आलंय का? आपल्या षडविकाराने आलंय का? हे पहिलं शोधून घेणं आवश्यक आहे. आणि त्यावेळी आपल्याला कळेल की आपल्याला षडविकार नाही आहे, आपण कुठली षडविकाराने ग्रस्त नाही आहे. मग हे कशामुळे आपल्यावरती हावी झालेलं आहे? मग आपलं मन का भरकटते, का आपलं मन ताब्यात राहत नाही आहे? त्यावेळी तुम्हाला कळेल की कुठली तरी ऊर्जा आपल्यावरती हावी होण्याचा प्रयत्न करते. आपल्या त्या आकाश तत्वामध्ये ती हे झाली आहे, घुसली आहे, तिने प्रवेश केलेला आहे त्या आपल्या आकाश तत्वामध्ये. मग तुम्ही तुमच्या मनावरती ज्यावेळी नियंत्रण आणाल, कंट्रोल आणाल, ताबा आणाल, त्यावेळेला त्याला तुम्ही विरोध दर्शवला की तो शेवटी हा विलाज असतो आपल्या त्या आकाश तत्वामधून बाहेर पडून वेगळा होऊ शकतो. मग त्यासाठी लिंबू फिरवणं, टिंबू फिरवणं, आणखीन काय फिरवणं आवश्यकता नसते. आपल्याच हातात आहे. आपल्याच हातात आहे की आपण ह्या मानसिक आजार झाला आहे आपल्याला की भौतिक आजार झाला आहे, हे फक्त समजून घेणं. मानसिक आजार म्हणजे मनाचे खेळ, षडविकाराचे खेळ, त्याच्यामुळे आपण चुकतोय का? किंवा भौतिक विकार म्हणजे ह्या भौतिक गोष्टी आहेत, ती एनर्जी, तो आत्मा, तो प्रेतात्मा आपल्यावरती हवी झालाय का? हे आपल्याला उमजते, समजते आणि त्यानुसार आपण निर्णय घेऊ शकतो. मग त्याच्यावरती साधा उपाय काय? तर नामस्मरण करणं म्हणजे एकाग्रता करणं, स्वतःच्या मनावरती नियंत्रण मिळवणं. नामस्मरण करून मग कुठला तुम्हाला मंत्र येतोय का, तंत्र येतोय का, यंत्र येतोय का, हे पाहण्याची आवश्यकता नाही. सोपा उपाय म्हणजे नामस्मरण करणं. आणि नामस्मरण करून स्वतःच्या मनावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो, एकाग्र होऊ शकतो. आणि ज्या क्षणी तुम्ही एकाग्र व्हाल त्या क्षणाला तुम्हाला कळणार की तुम्ही मानसिक रोगी झाला आहात की भौतिक रोगी झाला. मग त्या रोगावरती, त्या मानसिक रोगावरती किंवा त्या भौतिक रोगावरती तुम्ही उपाय करू शकता. ही सामान्य गोष्ट आहे. मग तुम्हाला कुठल्या बाबा-बुवाकडे जायची आवश्यकता नाही. पण तरी सुद्धा जर तुम्हाला कळलं नाही, उमजलं नाही, समजलं नाही, त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण मिळवू शकत नसाल, तर मात्र कोणाची तरी तुम्ही आधार घेऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, जो त्याच्यात निपुण आहे, त्या ज्ञानाने तो परिपूर्ण आहे. हे थोडक्यात आपल्याला आजार झाला आहे आणि त्या आजाराचं निदान आपण करू शकत नाहीये, मग आपण एखाद्या वैद्याकडे जातो, डॉक्टरकडे जातो. तसाच ती गोष्ट आहे. तो पण डॉक्टर झाला, मग एक ज्योतिषी असेल, जो निष्णात आहे ज्योतिषी, त्या ज्योतिषाकडे जाऊ शकता तुम्ही. किंवा एखाद्या ह्या सर्व गोष्टीवरती म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ शकता. किंवा भौतिक गोष्टीवरती, रोगावरती उपाययोजना करणाऱ्याकडे जाऊ शकता. मग तो त्या प्रकारचा आहे का हे समजणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, अंधश्रद्धेच्या मागे लागून आपण नको त्या व्यक्तीच्या मागे लागतो आणि आपल्या आयुष्याची माती करतो. अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये एक छोटीशी लकीर आहे जी आपल्याला दिसत नाही डोळ्याने. की आपण इकडेचं तिकडे कधी होतो किंवा तिकडचं इकडे कधी होतो हे आपल्याला उमजत नाही, समजत नाही. हाच तो धोका असतो श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये. श्रद्धा म्हणजे काय तर विश्वास, आणि अंधश्रद्धा म्हणजे काय तर अंध, डोळे बंद करून त्याच्यावर ठेवलेला विश्वास. आता डोळे बंद करून विश्वास ठेवायचा की पूर्ण विश्वास ठेवायचा, श्रद्धेने विश्वास ठेवायचा, हे तुम्ही ठरवा. या जगात कुठलीही व्यक्ती नास्तिक नाही आहे, ही पहिली गोष्ट डोक्यात ठेवा, ठाम करा, लॉक किया जाय. नास्तिक नाहीये. प्रत्येक जण या जगात आस्तिक आहे. आस्था आहे ना प्रत्येकाची, प्रत्येक जीवाची आस्था आहे. आस्था म्हणजे विश्वास. साध्या त्या जनावरांच्या सुद्धा आस्था कोणावर तरी असते. आपल्याला खाऊ घालणाऱ्यावरती आस्था असते, आपल्याला कुरवाळणाऱ्यावरती आस्था असते.
मग मनुष्य प्राणी त्याच्या पुढे आहे का? नाही मित्रांनो. त्याची आस्था कुठल्या नाही कुठल्या तरी गोष्टीवरती, कुठल्या नाही कुठल्या तरी विषयावरती, कुठल्या नाही कुठल्या व्यक्तीवरती, कुठल्या तरी जीवावरती, कशावर तरी आस्था असते. मग तो आस्तिकच झाला, तो नास्तिक होऊ शकत नाही. मग पहिल्यांदा ह्या जगात कोणीही नास्तिक नाहीये, ही गाठ अगदी घट्ट बांधून घ्या. मग ती आस्था कशावर ठेवायची, तो विश्वास कशावर ठेवायचा, ती श्रद्धा कशावर ठेवायची, हे डोळसपणे ठेवा, अभ्यासपूर्वक ठेवा, पडताळून पहा आणि निर्णय घ्या. म्हणजे ती अंधश्रद्धा होणार नाही. ती सरळ साधी गोष्ट आहे. हेच ते वास्तव आहे. मग भूतपिशाच निकट नाही आवय, महाद्विजव नाम सुनावे, नासय रोग हरैसव पिरा, जपत निरंतर हनुमत बिरा. जपत म्हणजे जप, नामस्मरण करणं, ते हनुमंताचं. आता हनुमंत वास्तवात आहेत की नाही याच्यावरती चर्चा करण्याचा हा वेगळा विषय आहे. जो तुम्हाला भावेल तोच तुम्हाला पावेल, ही सरळ साधी गोष्ट आहे. हेच ते वास्तव आहे, हेच ते सनातन आहे. विज्ञान आणि शास्त्र. मित्रांनो लक्षात आलं का? सनातनी वास्तव. भूतपिशाच काय आहे, आत्मा काय आहे, हडळ काय आहे, जखीन काय आहे, लक्षात आलं का? खुनिया काय आहे किंवा आणखीन काय नामकरण असतील तर त्याची तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की बाबा या भूताला अमुक म्हटलं जाते, तमुक म्हटलं जाते. त्यांची बारशी करा तुम्ही, पण मला ती बारशी करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण मी सर्वांना एकच संबोधतो, ते म्हणजे प्रेत योनी, प्रेत आत्मा, ती ऊर्जा एकाच नजरेने बघतो. शेवटी काय आहे ते प्रेत आहे. कारण आपण काय म्हणतो, एखादा मनुष्य प्राणी गेल्यानंतर किंवा एखादा प्राणी गेल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण? शव म्हणतो. एखादा कुत्रा मेलाय त्या म्हणतो काय आपण, तो अमुक नावाचा कुत्रा आहे म्हणून किंवा अमुक नावाचा मनुष्य आहे म्हणून नाही, त्याला आपण शव म्हणतो, प्रेत म्हणतो. ती बॉडी म्हणतो इंग्लिशमध्ये. अरे ती बॉडी उतला आता या खांद्यावरती 4 चौपानी आणि त्याचा अंतिम संस्कार करा, की आपण म्हणतो बाबा तो रमेश मेलाय, त्या रमेशला उतला आता काय म्हणत. लक्षात आलं का? त्यामुळे नामकरण करण्याच्या भानगडीत पडू नका. आता निर्णय तुमच्या हातात आहे. हेच आहे सनातन, हेच आहे सनातन वास्तव. माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली ती भूतं, त्यांच्याशी मी साधलेला संवाद, त्यांच्याशी केलेली मी चर्चा, हे तुमच्यासमोर मांडलेली आहे. उगाचच भ्रमित होऊन किंवा अंधश्रद्धेच्या मागे लागून किंवा थोतांडाच्या मागे लागून कुठेतरी स्वतःच्या आयुष्याची माती करून घेऊ नका. हीच एक कळकळीची विनंती आहे. सनातन म्हणजे काय आहे? विज्ञान आणि शास्त्र. आता विज्ञान म्हणजे काय आणि शास्त्र म्हणजे काय याचा मी उल्लेख केलेला आहे, सविस्तर उल्लेख केलेला आहे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. ते जाऊन माझे व्हिडिओ पाहू शकता. प्रत्येक वेळी सांगण्याची आवश्यकता नाहीये. हेच ते सनातनी वास्तव आहे. आता भूतपिशाच निकट नाही आवय, महाबीरजा नाम सुनाये. मग तुम्ही हनुमान चालीसा म्हणा किंवा साधं मंत्र म्हणा किंवा नामस्मरण करा आणि तुमच्या मनावरती ताबा मिळवा. मन वडाय उडाय उभ्या पिका त्याला ढोर, किती हाकल हाकल पिरी येई पिकावर. मन चंचल चंचल होता भुईवर, गेलं आबाळात. मग त्या मनावरती ताबा ठेवा, नियंत्रण ठेवा, नामस्मरण करा, ध्यान धारणा करा आणि अंतर्मनाशी काय करा? चर्चा करा. अंतर्मन जाणून घ्या, म्हणजे अध्यात्म. मग अध्यात्म म्हणजेच अंतर्मन आणि त्याच्याशी केलेली चर्चा. तुम्ही कोण आहात, कशासाठी जन्माला आलात, तुमचा उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे. मनुष्य प्राणी म्हणून जन्माला यायला ती उद्दिष्ट आणि उद्देश शोधा, मग सापडेल. साधी सरळ गोष्ट आहे. हेच ते सनातन आहे. सनातनी वास्तव आहे. माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.